करूया वंदन गजावदना. ऍक्शन. रेशमाच्या बाप्पांनी रेशमाच्या कानाखाली वाजवली, रेशमाच्या कानाखाली वाजवली. रेशमाच्या बाप्पांनी बाबा झालं झालं. अबोली गजरा अबोली गजरा फुलोली गजरा फुलून दिसतो चेहरा हसरा चेहरा हसरा बदला रंग लागला नजरा नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आत्ताशे वाजतायत 5 आणि आता आम्ही आलोय रतनगड ट्रॅकला. तर 5 वाजलेत, काळोख आहे आणि थंडी पण खूप आहे. आम्ही सर्व इथे आहेत आणि आज खरं म्हणजे रतनगडाचे प्रवेशद्वार सोहळा आहे. तो पण तुम्ही एन्जॉय करा. तो पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला. आता आम्ही रतनगडाच्या पायथ्याशी आहोत आणि खूप अंधार आहे, त्याच्यामुळे टॉर्च घेऊन जातोय वरती. आणि आता शूट काय करता येत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आता सूर्योदय होईल तेव्हाच आपण आता गडावरती भेटू. चला. आता वाजत आलेच 6:45 आणि थोडा थोडा माझा चेहरा दिसतोय. विजय असो. तर अजून खूप अंतर चालायचं आहे. आता ही मालपट्टी आले पूर्ण, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. चेहरा पण एवढा दिसत नाही खास. आता हळूहळू रत्नगड दिसतोय आणि सूर्योदय पण होतोय. तर सरळ असं जायचं आहे पुढे पुढे. हा चंद्र, खूप थंड हवा चालले. खूप थंड वाटतंय. एवढं चाललोय तरी पण घाम अजून येत नाही काही. पूर्ण अंग थंड झालंय. समोर तो दिसतोय तो रत्नगड आणि तिथेच
रतनवाडीत मी थोडक्यात माहिती सांगतो. काकांनी सांगितलं, काकांचे पूर्ण आभार सगळ्यांकडून. 1660 साली ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा उत्तरची मोहीम आखली त्यावेळी आपले मोरोपंत यांना पेशव्यांना घेऊन त्यांच्या आणि आपले कोळी त्यांना त्यांच्या बरोबर जे पहिले कोळी त्यांना साथी घेऊन आणि मोरोपंत त्यांच्या जोडीला घेऊन हा रतनगड किल्ला ताब्यात जिंकला. आणि नंतर मग या रतनगड किल्ल्याचे म्हणजे सांभाळायचं कोळी लोकांकडेच दिले, जे स्थानिक कोळी लोक त्यांच्याकडेच दिलं. एकंदरीत 1600 आणि 1700 या इसवी सन काळामध्ये या गडावरती ना एक रत्नदुर्ग म्हणजे मौल्यवान वस्तू, सोनं, नाणं, दागिनं या गडावरती ठेवलं जायचं. म्हणून ह्याला खूप एक सह्याद्रीचा रत्न म्हणून या गडाकडेचं पाहिलं जातं, म्हणून याला रत्नदुर्ग असं नाव पडलं. तर काका बोलले बरोबर आहे. त्यानंतर मग 1820 साली ब्रिटिशांनी त्याच्यावर हल्ला केला. या गडावरती जे सोनं नाणं होतं ते सगळं लुटून नेलं आणि हे असं दारू गोळा लावून उडून टाकला सगळा गड, उद्ध्वस्त केला. त्यानंतर काका बोलले बरोबर, पुरातन काळामध्ये असे एक आख्यायिका आहे की देव आणि दानव जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी देव आणि दानव यांच्यामध्ये जे समुद्रातून अमृत निघालं ते पाषाण करण्याचे त्यांच्यामध्ये हे वाद चालू होते देव आणि दानवमध्ये. तर त्या ह्याच्यामध्येच एक दानव निघाला की त्यानं ते अमृत पाषाण केलं होतं देवाचं रूप दानवाने. तर मग हे विष्णूंना कळलं की ते एक दानव अमृत पाषाण केलेलं आहे. तर त्यांनी मोहिनी रूपामध्ये रूप धारण केलं आणि त्याचा शिरच्छेद केला. शिरपूजाला पडेल जिथे शिर धड आणि शिर असं एक 2 भाग झाले त्याचे. शिर या रतनगडावरती पडलं आणि त्याच्या मुखात जे अमृत होतं ते या ठिकाणी पडलं, म्हणून त्या अमृत पडल्या तेव्हापासून एक अमृत वाहिनी नदी म्हणून तयार झाली, म्हणून प्रवरा नदी. तिला 3 नाव म्हणजे तिला 3 नाव आहेत, एक प्रवरा, एक जलवाहिनी आणि एक अमृतवाहिनी, असे 3 नाव आहेत. म्हणजे 3 नद्यांचा उगम आहे. असे थोडक्यात माहिती आहे. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अनसंतांची भक्तांची माळकऱ्यांची, ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची अनवीरांची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची, काव्याची, शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची.